हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, आपले सरकार सिरीज मधला हा आजचा आपला 10वा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण आपले सरकार या पोर्टलद्वारे शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र कसं काढायचं हे बघणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही BSc ॲग्री करिता तयारी करत असाल, तुम्ही PCB PCM ग्रुप मधून MSTCT ची एक्झाम दिलेली असेल आणि तुम्हाला जर BSc ॲग्री BTech साठी ॲडमिशन घ्यायचं असेल, जर तुमच्याकडे शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी एक्स्ट्रा 12 पॉइंट्स हे मिळवता येतात. सो आपण शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र कसं काढायचं हे आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट गेट स्टार्टेड. मित्रांनो, अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर आपले सरकार.mahaonline.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. नेहमीप्रमाणे तुम्हाला या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता. मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर नवीन युजरचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही आपल्या पहिल्यापासून व्हिडिओ बघत आलेला असाल, आपले सरकार सिरीज मधले बाकीचे सर्व व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन कसं करायचं हे माहीत असेल. परंतु जे नवीन व्ह्यूअर्स आहेत त्यांच्याकरिता आपण नवीन युजरचं रजिस्ट्रेशन कसं करायचं हे थोडक्यामध्ये पुन्हा एकदा सांगत आहोत. जे जुने व्ह्यूअर्स असतील त्यांनी हा पार्ट स्किप करू शकता. ठीक आहे. आता या ठिकाणी नवीन युजरचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी नवीन युजर रजिस्टर हिअर हे एक ऑप्शन दिलेलं आहे, म्हणजेच नवीन युजर येथे नोंदणी करा हे ऑप्शन दिलेलं आहे. सिंपली यावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. यावरती क्लिक केलं की तुम्ही दोन पद्धतीमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते करू शकणार आहात. यामध्ये पर्याय 1 मध्ये तुम्ही मोबाईल नंबरवरती OTP मिळवून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता आणि नंबर 2 या ठिकाणी पर्याय 2 मध्ये तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करून तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. सगळ्यात सोपी पद्धत 1 नंबरची आहे, सो मी तुम्हाला 1 नंबर रिकमेंड करेन. ठीक आहे. 1 नंबरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा जिल्हा कुठला आहे तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. ठीक आहे. जिल्हा निवडा, तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. सेंड OTP वरती क्लिक केलं की तुमच्या टाकलेल्या मोबाईल नंबरवरती OTP येईल. तो OTP टाकून तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी OTP टाकायचा आणि व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक युजर नेम जे तयार करायचं आहे. ठीक आहे. युजर नेम काही असू शकतं, तुमचं नाव, तुमचा आधार नंबर, तुमचा मोबाईल नंबर, तुम्ही काही या ठिकाणी युजर नेम टाका. त्यानंतर चेक युजर अवेलेबिलिटी वरती क्लिक करायचं. ठीक आहे. टेक युजर नेम अवेलेबिलिटी वरती क्लिक केल्यानंतर यू कॅन यूज दिस युजर नेम अशा पद्धतीचा मेसेज येईल. ठीक आहे. जर हे युजर अवेलेबल असेल तर अशा पद्धतीचा मेसेज येईल. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड या ठिकाणी कन्फर्म करायचा आहे. ठीक आहे. लक्षात घ्यायचं आहे, पासवर्ड जो आहे तो त्यामध्ये कमीत कमी एक कॅपिटल लेटर असलं पाहिजे, बाकीचे स्मॉल लेटर यूज करायचे, त्यानंतर इनिशियल्स यूज करायचे, त्यानंतर काही नंबर्स यूज करायचे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पासवर्ड टाका, पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव इंग्रजीमध्ये या ठिकाणी टाकायचं आहे, त्यानंतर मराठीमध्ये या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुमची जन्मतारीख काय आहे ही जन्मतारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर तुमचं वय ऑटोमॅटिक येईल. ठीक आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करा. या ठिकाणी सर्व अटी मला मान्य आहेत, यासाठी टर्म्स अँड कंडिशनला ॲक्सेप्ट करायचं आहे आणि नोंदणी करा यावरती सिंपली क्लिक करायचे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते तयार करून घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं युजर नेम आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. खाली दिलेला कॅप्चा कोड जो आहे तो कॅप्चा कोड या ठिकाणी फिल करून तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा कुठला होता तो जिल्हा निवडायचा आहे. ठीक आहे. जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिंपली लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या आपल्या सरकारच्या डॅशबोर्डवरती याल. आता या ठिकाणी मी प्रिव्हियसली माझे काही फॉर्म फिलअप केलेले असल्यामुळे मला या ठिकाणी माझे प्रिव्हियस जे भरलेले फॉर्म होते त्या ठिकाणी प्रिव्ह्यू करीत आहे. तुम्ही फ्रेश असाल तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा फॉर्म दिसणार नाही. ठीक आहे. हा डॅशबोर्ड तुमचा रिकामा असेल. आता आपल्याला शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र करण्यासाठी काय करायचं आहे, या ठिकाणी लेफ्ट साईडला जो मेनू बार दिलेला आहे यामध्ये खाली स्क्रोल करायचं आहे. यामध्ये आपल्याला महसूल विभाग हे सर्च करायचं आहे. जर तुमचं हे पेज इंग्लिशमध्ये आलेलं असेल तर तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंट हे एक ऑप्शन दिसेल, ते सर्च करायचं. ठीक आहे. सिंपली यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर उपविभाग निवडण्याकरिता सांगितलं जातं. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला महसूल सेवा हे घ्यायचं आहे. जर तुमचं इंग्लिशमध्ये पेज दिसत असेल तर तुम्हाला रेव्हेन्यू सर्व्हिसेस नावाचं ऑप्शन दिसेल. ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र हे शोधायचं आहे आणि या दिलेल्या समोरच्या गोलमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे जावरती क्लिक करायचं. ठीक आहे.
पुढे जावरती क्लिक केल्यानंतर आपण रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं जे पेज आहे ते नवीन पेज तुम्हाला या ठिकाणी ओपन झालेलं पाहायला भेटेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं पेज असेल. हे तुमचा डॅशबोर्ड आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही रेव्हेन्यू डिपार्टमेंटमधून काढलेले विविध डॉक्युमेंट जे असतील त्याचे या ठिकाणी प्रिव्ह्यू असेल. ठीक आहे, आता जर तुम्ही फ्रेश असाल तर ऑब्विसली या ठिकाणी हे एम्प्टी दिसेल. ठीक आहे, आता तुम्हाला शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र काढायचं. यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा लेफ्ट साईडला जो सर्व्हिसेस लिस्ट दिलेली आहे, ठीक आहे, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र हे सर्च करायचं आहे आणि सिंपल यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केलं की हे प्रमाणपत्र काढण्याकरिता जे तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स असतील त्या डॉक्युमेंटची लिस्ट या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ओळखीचा पुरावा, या दिलेल्या खालील 6-8 डॉक्युमेंटपैकी किमान एक डॉक्युमेंट तुम्हाला लागेल. ठीक आहे, हवं असेल तर तुम्ही व्हिडिओ पुश करून हे डॉक्युमेंट चेक करू शकता. ठीक आहे, त्यानंतर पत्त्याचा पुरावा म्हणजेच ॲड्रेस प्रूफमध्ये दिलेल्या 11 डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट तुम्ही ॲज अ ॲड्रेस प्रूफ म्हणून यूज करू शकता. त्यानंतर इतर डॉक्युमेंटमध्ये म्हणजेच अदर डॉक्युमेंट्समध्ये या ठिकाणी जमिनीचं 7/12 किंवा 8 यापैकी एक कुठलेही डॉक्युमेंट तुम्हाला द्यावं लागेल. ठीक आहे, त्यानंतर अनिवार्य कागदपत्रामध्ये इतर आणि स्वयंघोषणा प्रमाणपत्र हे 2 ऑप्शन दिलेले आहेत. आता स्वयंघोषणा प्रमाणपत्र किंवा इतर डॉक्युमेंट हे कसं काढायचं मी तुम्हाला नंतर पुढे सांगेल. ठीक आहे, आता आपल्याला ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट काढण्यासाठी एकूण टाइम लिमिट किती लागतो, म्हणजे बरेच या ठिकाणी मित्र जे आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये वारंवार विचारतात की हे जे डॉक्युमेंट तुम्ही सांगता आपल्या सरकारवरनं काढायचे डॉक्युमेंट, यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट काढण्यासाठी किती कालावधी लागतो. तर या ठिकाणी कालावधी सुद्धा दिलेला असतो, लक्षात घ्या. आता या ठिकाणी ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट काढण्यासाठी मॅक्झिमम टाइम जो आहे तो 15 दिवसाचा दिलेला आहे. लक्षात घ्यायचं हा मॅक्झिमम टाइम आहे, याच्या अगोदर सुद्धा निघू शकतं. ठीक आहे, आता आपल्याला पुढं काय करायचं, या ठिकाणी पुढे हे ऑप्शन दिलेलं आहे, सिंपली यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केलं की आपण नेक्स्ट पेजवरती याल. यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला आपली वैयक्तिक तपशील जो आहे तो भरायचा आहे. यामध्ये संबोधन सर्वात घ्यायचं, आपलं टायटल कुठलं आहे ते टायटल घ्यायचं. ठीक आहे, तुमचं संपूर्ण नाव या ठिकाणी आलेलं असेल ॲज पर प्रोफाईल. ठीक आहे, मराठीमधलं नाव सुद्धा आलेलं असेल. आता या ठिकाणी वडिलाचं संबोधन निवडायचं आहे, वडिलाचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, मराठीतलं नाव ऑटोमॅटिक येईल. ठीक आहे, तुमची जन्मतारीख, वय, मोबाईल नंबर आणि तुमचं जेंडर या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेलं असेल. आता तुमचा व्यवसाय कुठला आहे तो व्यवसाय ठिकाणी लिहायचा आहे. ठीक आहे, तुम्ही शेतकरी असाल, शेतमजूर असाल, जो का तुमचा व्यवसाय असेल तो व्यवसाय या ठिकाणी लिहायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर खाली स्क्रोल करायचं. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, राष्ट्रीयत्व मनाने आलेला असेल, ऑटोमॅटिक या ठिकाणी आलेला असेल. त्यानंतर अर्जदाराचा निवासी तपशील म्हणजे तुम्हाला तुमचा पत्ता द्यायचा आहे, या ठिकाणी ॲड्रेस पूर्ण फिलअप करायचा आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा कुठला आहे, तालुका कुठला आहे, तुमचं गाव कोणतं आहे ते गाव या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. तुमचं गाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर तुमच्या पोस्टाचा पिनकोड काय आहे हे तो पिनकोड या ठिकाणी द्यायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर खाली पिनकोड टाकल्यानंतर या ठिकाणी क्षेत्र आपल्याला निवडायचं आहे. ठीक आहे, आपण शहरी भागात राहता का ग्रामीण भागामध्ये राहता ते क्षेत्र आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर खाली स्क्रोल करा. यामध्ये जमिनीचा तपशील आपल्याला विचारला जातो, यामध्ये सर्वात अगोदर तपशील निवडायचा आहे. ठीक आहे, आता जमीन म्हणजे 7/12 तुम्ही कुणाचं जोडणार आहे त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे, त्याचं नाव मराठीमधलं ऑटोमॅटिक येईल. आता ज्याच्या नावावरती 7/12 आहे त्याचं तुमच्याशी नातं काय आहे ते नातं या ठिकाणी निवडायचं. ठीक आहे, तुम्ही स्वतःच्या नावावरती जमीन असेल तुम्ही स्वतः घेऊ शकता, किंवा तुमच्या वडिलाच्या, आईच्या, आजोबाच्या कुणाच्या नावावरती जमीन आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी तुमचं नातं या ठिकाणी निवडायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर जमीन असणाऱ्याचा जमीन ज्या ठिकाणी आहे तिकडला पत्ता तुम्हाला टाकायचा, त्यामध्ये जिल्हा, तालुका, गावाचं नाव, पिनकोड, त्यानंतर तुमचा गट क्रमांक म्हणजे जो तुमचा सर्वे नंबर असतो 7/12वरचा तो सर्वे नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा 8 नुसार तुमचं जे एवढं क्षेत्र असेल ते क्षेत्र या ठिकाणी एकरमध्ये टाकायचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी क्षेत्र निवडा, यामध्ये एकरमध्ये किंवा हेक्टरमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही क्षेत्र टाकले ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. मी हेक्टरमध्ये टाकलेलं आहे सो मी या ठिकाणी हेक्टरमध्ये निवडणार आहे. ठीक आहे, आता मी या ठिकाणी 1 हेक्टर गेलेलं आहे सो मी या ठिकाणी 1 हेक्टर हे निवडलेलं आहे. ठीक आहे, आता गावाबाहेर आपल्या मालकीची जमीन आहे का तर असेल तर येस करायचं, नसेल तर नोवरती क्लिक करायचं. ठीक आहे, त्यानंतर समाविष्ट करावं ते सिंपली क्लिक करायचे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वी जतन करण्यात आला आहे. तुमचा अर्ज क्रमांक आपल्याला या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक पाहायला भेटेल. कृपया दस्तावेज अपलोड करा अशा पद्धतीचा एक मेसेज येईल. ठीक आहे, यावरती ओकेवरती क्लिक करायचं. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपण डॉक्युमेंट अपलोड करण्याच्या पेजवरती याल. या ठिकाणी आपल्याला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला फोटो अपलोड करायचा. ठीक आहे, तुम्ही लाईव्ह कॅप्चर देखील करू शकता, तुमच्याकडे वेब कॅम वगैरे असेल तर तुम्ही लाईव्ह कॅप्चर करू शकता, जर नसेल तर तुम्ही अपलोड करून घ्यायचा. ठीक आहे, फोटो अपलोड करून घ्या. त्यानंतर खाली ओळखीच्या पुराव्यामध्ये तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड दोन्हीपैकी एक घेऊ शकता. ठीक आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं, या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ते अपलोड करून घेऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पत्त्याच्या पुराव्यामध्ये दिलेले 11 डॉक्युमेंट्सपैकी कुठलेही डॉक्युमेंट घेऊ शकता. 7/12 अपलोड केलं तरी चालेल. ठीक आहे, त्यानंतर इतर डॉक्युमेंट्समध्ये 7/12, 8 दोन्हीपैकी एक
कुठलंही तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर इतर कागदपत्रामध्ये अनिवार्य कागदपत्रे जी दिलेली आहेत त्यामध्ये सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे स्वयंघोषणापत्र आणि इतर डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता. ठीक आहे, किंवा तुमच्या शाळेचा बोनाफाईड वगैरे तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. ठीक आहे, आता या ठिकाणी स्वयंघोषणा प्रमाणपत्र तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेले, त्या ठिकाणी क्लिक करून डायरेक्ट तुम्ही त्याची प्रिंट आउट करून या ठिकाणी अपलोड करायचे. ठीक आहे, सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केले त्यानंतर या ठिकाणी आय ॲग्री द अबोव सेल्फ डिक्लेरेशन या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे. अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक केल्यानंतर तुमचे दस्तावेज यशस्वीरित्या जतन करण्यात आले आहेत, कृपया सेवा प्राप्तीसाठी सेवा शुल्क भरा अशा पद्धतीचा एक मेसेज पॉपअप होईल. सिंपली ओकेवरती क्लिक करायचं. ठीक आहे, ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपण चलन पे करण्याच्या पेजवरती रिडायरेक्ट व्हाल. या ठिकाणी आपल्याला 70 रुपये चलन जे आहे ते पे करायचं. ठीक आहे, चलन पे करण्यासाठी काय करायचं आहे, पुष्टी करा, सिंपली यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही 4 पद्धतीने तुमचं चलन जे आहे ते पे करू शकता. एक म्हणजे वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि IMPS या 4 पद्धतीने तुम्ही तुमचं चलन जे आहे ते पे करू शकता. तर सगळ्यात सोपी पद्धत या ठिकाणी तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डवरती क्लिक करा, त्यानंतर पे गव्हर्नमेंटवरती या ठिकाणी क्लिक करायचे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रोसीड फॉर पेमेंट हे ऑप्शन दिसेल, सिंपली यावरती क्लिक करायचे. ठीक आहे, एक नवीन पेज रिलोड होईल. त्यामध्ये तुम्हाला UPI यावरती सिंपली क्लिक करायचं आहे, शो QR कोडवरती क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुमच्यासमोर तुमचा QR कोड येईल. सिंपली या QR कोडला स्कॅन करून तुम्ही तुमचे 69 रुपये जे चलन आहे ते पे करून घ्यायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही जे शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र आहे यासाठी चलन तुम्ही पे करून घ्यायचं. ठीक आहे, तर चलन पे केल्यानंतर तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवरती याल. ठीक आहे, डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय केलेला अर्ज क्रमांक पाहायला भेटेल, अप्लाय करणाऱ्याचं नाव, अप्लाय केलेली सर्व्हिस कोणती आहे, फार्मर सर्टिफिकेट, या ठिकाणी डॉक्युमेंट स्टॅटस डन आहे, आपण डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत. लक्षात घ्या, आता या ठिकाणी पेमेंट जे पेमेंट डेट जे आहे त्या ठिकाणी पेमेंट पेंडिंग म्हणत आहे, कारण मी आणखीन या ठिकाणी पेमेंट केलेली नाही आहे. तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट स्टॅटसमध्ये पेमेंट सक्सेसफुलीचं या ठिकाणी पाहायला भेटेल. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणीच तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते ज्यावेळेस जनरेट होईल ते या ठिकाणीच तुम्हाला डाउनलोड करायचं सुद्धा ऑप्शन पाहायला भेटेल. तर ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून सुद्धा शेतकरी असल्याचं प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकता आणि तुम्हाला 15 दिवसाच्या आतमध्ये हे प्रमाणपत्र घर बसल्या भेटून जाईल. ठीक आहे, तर आशा करतो दिलेली सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित समजली असेल आणि जर तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही डाऊट असतील तर नक्की तुम्ही मला त्याच्या रिलेटेड कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. 100% तुमच्या कमेंटला मी रिप्लाय करेल. ठीक आहे, जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया तशाच काही नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.